या लाडक्या बहिणींना मी सांगितलं 1,500वर ठेवणार नाही आम्ही। या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईल तसे योजना वाढत जाईल हे मी सांग। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, अखेर झाला सर्वात मोठा निर्णय। जानेवारीचा हप्ता देखील आता मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात आधी पुढाकार घेतला। त्यांच्या माध्यमातून एक खुशखबर आहे व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडून एक खुशखबर ती फक्त लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींना दिलासा देणारी अपडेट त्यांच्या मार्फत आता आलेली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1,500 इकडे लक्ष द्या 1,500 प्लस 3,000 रुपयांचे वितरण हे आता होणार आहे। सरकारपर्यंत पैसे आलेले आहेत, ते फक्त आता बहिणींच्या खात्यात वाटप सुरू होणे बाकी आहे। आता यामध्ये जर पाहायला गेलं तर 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 10 जिल्हे पहिल्या टप्प्यात पाहायला मिळणार आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। तुमचा देखील जिल्हा असू शकतो, त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा व दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून पुढचे 10 ते 15 जिल्हे सिलेक्ट होणार आहेत। आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील या व्हिडिओत पाहायला मिळतील। मात्र जे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना अपडेट पाहायला मिळेल। फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे व चॅनलला सबस्क्राईब करणे यासाठी गरजेचे राहील। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, कारण की लाडकी बहीण योजनेचे अपडेट काय बदल झाला, काय नियम आले तर लगेच आपण देत असतो। त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे व कमेंट करून तुमचा जिल्हा नक्कीच कळवा। कोणत्या जिल्ह्यातून आपण व्हिडिओ पाहता ते देखील कळू शकता व तुमच्या जिल्ह्याला हप्ता कधी मिळणार ते अपडेट आपण नक्कीच देऊ। तर चला पाहूयात आता महत्त्वाची अपडेट। आता जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, सर्वात आधी एक अपडेट देखील पाहणार आहोत। जानेवारीच्या हप्त्यातून महिला आता काही वगळण्यात येणार आहेत। जरी तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे आतापर्यंत पैसे मिळाले असले तरी आता काही महिला वगळण्यात येणार आहेत, कारण की ही अपडेट देखील शेवटपर्यंत बघणे तुमच्यासाठी गरजेचे आहे। 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, इतर जास्त तुम्हाला नंतर व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये। जरी तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत तर पैसे भेटले व जानेवारीचा पण मिळून जाईल, मात्र असं नाहीये, कारण मोठा बदल आहे। 2 मिनिटात ते देखील समजून सांगणार आहे। तसेच आता काही 3,000 रुपये मिळणार आहेत। 3,000 रुपयांचा लाभ काही बहिणींच्या खात्यावरती होणार आहे। मात्र त्या कोणत्या आहेत, त्यांना काय करावे लागणार, कारण की एक काम देखील करावं लागणार आहे तरच याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता। त्याकरिता फक्त हा तुम्हाला जे आहे ती शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून सर्व काही अपडेट ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या तुमच्या समस्या निघून जाणार आहेत। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यातली त्यात पुढची एक अपडेट म्हणजे आता 3,000 रुपयांचे हे वितरण महिलांच्या खात्यात तर येणार। त्यातली त्यात आता 3 कारणामुळे इकडे पाहू शकता 3 कारणामुळे जानेवारीच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाहीये। ते 3 कोणते कारणे आहेत ते देखील लक्षात घेणे गरजेचे आहे, कारण की तुम्ही देखील मग लाभापासून वंचित राहताल। हे 3 कारणे देखील मी सांगणार आहे। त्यातली त्यात पुढील एक अपडेट आपण पाहणार आहोत ती म्हणजे लाडकी बहिणीसाठी आता तरतूद करणार। अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्याकडे भर, बहिणींना मोठी रक्कम देण्याचा निर्णय अजित पवार यांच्याकडून होणार आहे। ही एक आपण अपडेट जी आहे ती पाहणार आहोत। तर आता या सर्व काही अपडेट पाहायला मिळतील। त्यातली त्यात आता बहिणींच्या खात्यावरती थेट रक्कम 3,000 रुपयांची देखील जमा होणार आहे। अजित पवार यांचा आपल्याला तर माहीतच असेल की त्यांचे कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तडकीफड निर्णय असतो, म्हणजे अचानकपणे ते कोणताही निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे त्यांच्याकडून आता एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। मोठी पैशाची रक्कम ही वाटप होणार आहे। या सर्व काही अपडेट आता आपण पाहणार आहोत। तर चला आता आपण पहिली कोणते अपडेट पाहूयात। कोणते जिल्हे 10 जिल्हे जे आहेत ती यादीमध्ये त्या 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असू शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहिणी योजनेचे पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे सिलेक्ट होतील। त्यातली त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील बरेच जिल्हे सिलेक्ट होऊन 3,000 रुपयांचे तसेच 1,500 रुपयांचे वितरण थेट महिलांच्या बँक खात्यावरती आता येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। तो जिल्हा देखील पाहायला मिळेल। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण नक्कीच देऊ। कमेंट करायचं आहे व चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट पाहायला मिळतील। सबस्क्राईब देखील करा। तर चला पाहूयात पहिल्यापासून इकडे अपडेट। आता पाहू शकता सध्या जर पाहायला गेलं तर आधार कार्ड असेल तर 3,000 रुपये, म्हणजे आता आधार कार्डचा काय फायदा आहे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला देखील सांगणार आहे। हे अपडेट जर आहे त्यातली त्यात आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे इकडे आपल्याला रत्नागिरी जिल्हा देखील पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये तर बहिणींच्या खात्यावरती येणार, मात्र प्लस 3,000 रुपयांचे वितरण थेट बहिणींच्या खात्यावरती हस्तांतरित केले जाणार आहे। एक मात्र लक्षात घ्या, आता 1,500 भेटणार, 3,000 रुपये तर भेटणार।
हे कोणाकोणाला मिळणार हे तर अपडेट देणारच आहोत। त्यातली त्यात आता तुम्हाला एक काम देखील याच्यासाठी करणे गरजेचेच आहे, अन्यथा लाभापासून वंचित देखील राहणार आहे, ते पुढे पाहणार आहोत। आता रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे व ही रक्कम कशामार्फत येणार, डीबीटी मार्फत। डीबीटी द्वारे ही रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। तुम्हाला इकडे स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे, मी इथे सविस्तर तुम्हाला समजून सांगत आहे। डीबीटी द्वारे जी काय 1500 रक्कम असेल, किती 1500 प्लस 3000 रुपये, म्हणजे 3000 रुपये किंवा जे काही 1500 रुपये येणार ते डीबीटी मार्फत महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। महिलांच्या बँक खात्यात हे डीबीटी मार्फत रत्नागिरी या ठिकाणी पहिल्या टप्प्यातच येण्याचे चान्सेस आहेत। तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा इकडे आपल्याला अमरावती देखील पाहायला मिळू शकतो। अमरावती या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यातच महिलांच्या बँक खात्यावरती मोठी रक्कम ही जमा केली जाऊ शकते। अमरावती जिल्हा हा मोठा विभागाने जिल्हा देखील आहेच, त्यातली त्यात लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती जिल्ह्यात आहे। या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये थेट कशा प्रकारे लाभ होणार आहे, तर डीबीटी द्वारे महिलांच्या खात्यात 1500 प्लस 3000 रुपयांचे वितरण हे पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात आता तुमचा देखील जिल्हा पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। 2 जिल्हे तर पाहिले, अजून काही जिल्हे राहिलेले आहेत, त्या जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यात लगेचच वाटप सुरू होणार आहे। अजित पवार जी यांची मोठी घोषणा देखील पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे जी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जी असतील, यांच्याकडून देखील मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढचे जिल्हे पाहण्या अगोदर अजून एक अपडेट पाहणार आहोत, ती म्हणजे आता पाहू शकता बऱ्याच महिलांनी कमेंट देखील केलेले आहेत। चॅनलला सबस्क्राईब करून बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत, तर त्यांच्या प्रश्नाची देखील उत्तरे देणार आहोत। फक्त चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकणे गरजेचे आहे। फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जिल्ह्याचे अपडेट दिसून येईल। इथे पाहू शकता जानेवारीच्या हप्त्यातून आता महिला वगळण्यात येणार आहेत। यामध्ये बऱ्याच महिलांचा हप्ता जे आहे ते आता कट होऊ शकतो, त्याचे कारण काय आहे ते आपण पाहूयात। तर इकडे पाहू शकता आता जानेवारीचा जो हप्ता मिळणार यामधून महिलांना वगळण्यात येणार आहे। आता हप्त्याची तारीख तर जाहीर झाली, मात्र आता महिलांना याची चिंता आहे की आम्हाला देखील वगळण्यात येईल का। तर आता याची जर 3 कारणे पाहायला गेले तर इथे पाहू शकता 3 कारणामुळे जानेवारीच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाहीये। तर 3 कारणांचा विचार जर केला तर त्यातील एक पहिलं कारण म्हणजे आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजने व तसेच इतर योजनेचा बऱ्याच महिला लाभ घेत आहेत। जर तुम्ही PM किसान तसेच इतर कोणती योजना असेल त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे, हप्ता मिळणार नाही। हे एक झालं पहिलं कारण। व नमूद शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असाल तरी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार नाहीये। तसेच सरकारी इतर लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना असेल या योजनांपासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासूनच वंचित राहावे लागेल। जर लाडकीचा लाभ घ्यायचा असेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम करणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहताल। हे एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावे लागेल। त्यातली त्यात आता सरकार जमा पैसे झालेले आहेत, सरकारकडे रक्कम आलेली आहे। थेट महिलांच्या खात्यात आता 3000 रुपये मिळणार आहेत। 3000 रुपयांसोबत 1500 तर मिळणारच आहेत, मात्र 1500 व 3000 रुपये हे बऱ्याच महिलांना दिले जातील। 3000 रुपये घेण्यासाठी देखील 2 कामे करावे लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील। फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघू शकता। तसेच आता पुढील एक अपडेट जर पाहायला गेलं तर लाडकी बहिणीसाठी आता मोठी तरतूद होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर येणार आहे। थेट महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातील व आधार कार्डामुळे जे काही पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ती अपडेट पुढे पाहणार आहोत। त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवारजी यांच्याकडून एक खुशखबर आलेली असून त्यांच्या म्हणण्यानुसार इथे पाहू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे। लाडकी बहिणीसाठी आता मोठी तरतूद करणार आहे। अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावर भर तसेच महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे। त्यातली त्यात या योजनेतून आता बऱ्याच महिलांना लाभ होत असून महिलांना मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। महिलांसाठी आता जे 1500 रुपये मिळतात यापेक्षा अधिक रक्कम मिळू शकते। 2100 रुपये किंवा 3000 रुपयांपर्यंतचा देखील लाभ हा थेट महिलांच्या खात्यावरती दिला जाऊ शकतो, अशी महत्त्वाची बातमी आता येत चाललेली आहे। त्यातली त्यात राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। विविध विकास कामे आणि महिलांच्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिलेले आहे। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। या अधिवेशनात महायुती सरकारचा अर्थसंकल्प देखील जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर येणार असून 3000 रुपयांपर्यंत
पर्यंतचा देखील लाभ हा लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ही अपडेट एकदम खरोखर अपडेट लाडक्या बहिणींसाठीच पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात अजून एक अपडेट म्हणजे अजित पवार यांनी तर लाडक्या बहिणीसाठी आता मोठा निर्णय घेतलेला आहे। यामुळे मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। यामध्ये बऱ्याच महिलांना 1500 रुपयांचा जानेवारीचा हप्ता मिळणार असून त्यातली त्यात काही महिलांना आता जानेवारीचा 3000 रुपयांपर्यंतचा देखील लाभ मिळणार आहे। तर चला पाहूयात आता 3000 रुपये कोणाला मिळणार, कोणाला 1500 रुपये मिळणार। जर आता पाहायला गेलं तर महिलांसाठी पुढे चालून 2100 रुपयांचा तर निर्णय होणार आहे। मात्र त्यातली त्यात तोपर्यंत 1500 रुपये हे महिलांच्या खात्यावरती येणार असल्याची अपडेट सध्या स्थितीला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 3000 रुपयांचा लाभ अशा महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना मागच्या वेळेस कमी रक्कम मिळालेली होती, 9000पेक्षा कमी रक्कम त्यांच्या खात्यावरती असेल तर त्यांची 9000 रक्कम होण्यासाठी 3000 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर काही महिलांना 6000 रुपयांपर्यंतच लाभ मिळालेला आहे। म्हणजे ह्यामध्ये कमी महिला आहेत अशा महिलांना आता 3000 रुपये देऊन त्यांना देखील 9000 रुपयांपर्यंतचा लाभ हा आता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। यामुळे ही एक महत्त्वाची योजना आता लाडक्या बहिणींसाठी आहे, खुशखबर आहे। त्यातली त्यात काही जिल्हे आता आपण पाहणार आहोत। जिल्ह्यांची नावे पाहूयात। रत्नागिरी जिल्हा पाहिला, अमरावती जिल्हा पाहिला, 2 जिल्हे आपण पाहिलेले आहेत। त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा एक जिल्हा म्हणजे तो बीड जिल्हा मराठवाड्यातील आहे। बीड जिल्ह्यात देखील आता महिलांना 1500 रुपये तर मिळणार, प्लस त्यासोबत 3000 रुपयांचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यावरती होणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता ही दिसून येत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी आता पात्र आहेत, यामध्ये जास्त वगळण्यात येणार नाहीत। यामुळे बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात रक्कम येणार आहे। तुमचा जिल्हा अजून कमेंट केला नसेल तर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता, अपडेट दिली जाईल। त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे सांगली जिल्ह्यात देखील एक खुश खबर आता लाडक्या बहिणींसाठी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहिणीचे हप्त्याचे वितरण हे थेट महिलांच्या बँक खात्यावरती आता केले जाईल, अशी माहिती सध्या स्थितीला तरी मिळत चाललेली आहे। यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत चाललेला आहे। त्यातली त्यात आधार कार्ड असेल तर 3000 रुपये। म्हणजे कसं आहे आता आधार कार्डमुळे काय फायदा होणार आहे महिलांना, जे आता आपण पाहिलं की आधार कार्ड असेल तर 3000 रुपये मिळणार, कारण की आधार कार्ड ज्यांच्याकडे नाहीये त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये, कारण आधार कार्ड मोबाईल नंबर हे लिंक असणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहताल। यासाठी आधार कार्ड देखील असेल तर तुम्हाला 3000 रुपये जो काय हप्ता 1500 रुपये असेल याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो। तर अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेची अपडेट होते। अशा प्रकारच्या रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल। धन्यवाद।